सगळं ठीक करेन मी. हां, मी 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 तुम्हाला बाहेर नेते सूर्यप्रकाशात आणि पाणी पण देईन. हां, अजिबात काळजी करू नका. चला. तुम्ही दोघं इथे पृथ्वीवरचं तापमान किती वाढलंय ना. गरमी होते खूपच. झाडांची लागवड केली पाहिजे नाही का? काय वाटतं तुम्हाला? हा, म्हणजे कशी हवा खेळती राहील, ऑक्सिजन मिळेल. मी जरा आलेच. हा, एक मिनिट. कुठे चालला? कुठे? हे हे झाड लावायला आपल्या गार्डन मध्ये. आताच म्हटलं ना हवा खेळती राहील, ऑक्सिजन मिळेल. तर हे झाड गार्डन मध्ये लावून येते मी पटकन. झाडं लावायची आहेत? या बाईला अचानक पृथ्वीची काळजी कधीपासून वाटायला लागली? शिवा, मगाशी रस्त्यात आपल्याला जो विचित्र माणूस दिसला होता त्याच्याही हातात असंच सेम रोपटं होतं ना? हो ग, हे तेच रोपटं तर नसेल? आपल्याला पण तेच वाटतंय. शिवा, या रोपट्याची काहीतरी गडबड आहे. आता एवढ्या भर उन्हात कोण झाडं लावतं? बरोबर बोलते तू. काहीतरी गडबड आहे नक्की. पण काय गडबड आहे कळणार कसं? आता तुम्हाला बरं वाटेल प्रिन्स. प्रिन्स, पण मगाशी तो शिवा आणि ती शक्ती या रोपाकडे म्हणजेच तुमच्याकडे असं एकटं का बघत असतील? त्यांना संशय तर नसेल ना आला? मला नाही माहित. तू उगाच बडबड करत बसू नकोस. तहान लागलीये मला, पाणी दे मला थोडं आणि निघून जा इथून. हो 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 हो, पाणी पाणी. हे घ्या, हे घ्या. बरं वाटते? आणि हो, लक्ष ठेव माझ्यावर. कोणी खुडलं मला तरी मी मरेन. प्लीज नका ना, नका ना असं अभद्र बोलू. माझं तुमच्याकडे पूर्णपणे लक्ष आहे. मी जीवापेक्षा जास्त जपेन तुम्हाला. तुम्ही नका काळजी करू. फक्त 48 तास, फक्त 48 तास सोसा, मग तुमची यातून सुटका होईल. नका काळजी करू, मी आहे. पण ना, आता मला इथनं निघावं लागेल. नाहीतर ते शिवशक्ती उगाच संशय घेतील माझ्यावर.